चलो आपण काय काय लिहिलं पहा. हे जो ब्लड प्रेशर आहे ना तो 120 आता जो ब्लड प्रेशर जो असतो तो 120/80. 120 कसा मेजर करणार आहे? ज्या वेळेस आपण हार्ट ज्यावेळेस ब्लड पंप करेल त्यावेळेस तो ब्लड प्रेशर जास्त असेल ना, तो असेल सिस्टॉलिक. हार्ट ज्यावेळेस ब्लड पंप करेल तो नेहमी जास्त असेल, तो असेल सिस्टॉलिक. सिस्टॉलिक असेल म्हणजे तो असेल 120, बरोबर. आणि ज्या वेळेस हार्ट रिलॅक्स होणार आहे त्यावेळेस ब्लड प्रेशर हा नेहमी कमी असेल आणि तो असेल 80, तो असेल डायस्टोलिक. कळलं? म्हणजे 120 कोणता आहे? जो जास्तीवाला ब्लड प्रेशर, ज्यावेळेस हार्ट ब्लड पंप करेल त्यावेळेस आर्टरीवरचं प्रेशर जास्त असेल, ते 120 असेल. आणि ज्यावेळेस हार्ट रिलॅक्स होणार आहे त्यावेळेस प्रेशर कमी असेल ना ब्लडचा, अल्टिमेटली तो असेल 80. तो जो सिस्टॉलिक आहे तो आहे 120, जो डायस्टोलिक आहे तो 80. ठीक आहे. मग स्पिग्मो मॅनोमीटर बद्दल आपण लिहित होतो. हे एक इन्स्ट्रुमेंट आहे ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये एक इन्फ्लेटेबल रबर बॅग आहे. रबर बॅग कफ आहे आणि त्याला कॉटन क्लॉथ पण असतो आतल्या बाजू. ठीक आहे. आणि त्याची जो रबर बॅग आहे ती रबर बॅग 2 पाईप असतात. एक पाईप जो असतो तो मर्क्युरी मॅनोमीटरला कनेक्टेड आहे, दुसरा पाईप रबर बल्बला कनेक्टेड. कफ जो असतो तो टाइटली अप्पर आर्मच्या भोवती रॅप केला जातो आणि त्याला इन्फ्लेट केलं जातं जोपर्यंत आर्टरियल ब्रॅकिल आर्टरी ब्लॉक होतो. ठीक आहे. ब्रॅकिल आर्टरी म्हणजे आपल्या हँड मधनं पास होणारी आर्टरी. ठीक आहे. आर्टरी पूर्णपणे जोपर्यंत ब्लॉक होत नाही तोपर्यंत कफ जो असतो तो टाइटली रॅप केला जातो आणि मग त्याला रिलीज केलं. त्याला रिलीज केल्यानंतर जो ब्लड प्रेशर आहे तो ब्लड प्रेशर मेजर केला जातो. ठीक आहे. लिहा. Then pressure, then pressure in the cuff, is slowly lowered till the first sound is heard. Till the first sound is heard. This pressure is systolic blood pressure. Systolic blood pressure. And it is काय असलं पाहिजे? 120 mm of Hg. पुढे pressure in the cuff is further lowered till any pulsatile sound cannot be heard. This pressure is diastolic. हा प्रेशर काय असेल? डायस्टोलिक असेल. 80 mmHg. येस. तो स्पिग्मो मॅनोमीटर हा जो इन्स्ट्रुमेंट आहे
हा इन्स्ट्रुमेंट यूज केला जातो टू डिटरमाइन द ब्लड प्रेशर. यामध्ये कफ यूज केला जातो. तो कफ जो असतो तो ब्रॅकेल आर्टरीला ब्लॉक करण्यासाठी यूज केला जातो. त्यानंतर स्लोली तो ब्लड प्रेशर जो असतो तो त्या कफवरचा कमी केला जातो. मग ब्रॅकेल आर्टरी मधलं ब्लड जे असेल ते ब्रॅकेल आर्टरीवरचा प्रेशर कमी होईल, ब्लड बाहेर येईल आणि ते जे ब्लड आहे त्याचा जो प्रेशर आहे तो पहिले जो नोट केला जातो त्याला म्हणतात सिस्टॉलिक. आणि आणखी ब्लड प्रेशर कमी केल्यानंतर जो ब्लड प्रेशर डिटरमाइन केला जातो त्याला म्हणतात डायस्टोलिक. सो pressure in the cuff is further lowered till any pulsatile sound is heard. This pressure is diastolic. जोपर्यंत साऊंड पुढचा ऐकू येत नाही तोपर्यंत ब्लड प्रेशर कमी केला जातो. सर ते फर्दर लोअर नंतर काय आहे? फर्दर लोवर्ड till any pulsatile sound cannot be heard. ओके सर. चलो डन झालं काय? सो दिस Yes, sir. अबाउट द स्पिग्मोमॅनोमीटर. आता आपल्याला डिस्कस करायचं हायपरटेन्शन. नाउ वी हॅव टू डिस्कस अबाउट द हायपरटेन्शन. नॉर्मल ब्लड प्रेशर काय आहे? 120/80. दिस इज अ नॉर्मल ब्लड प्रेशर. नॉर्मल ब्लड प्रेशर असतो 120/80. लिहा आपण. Persistently hypertension. Persistently raised blood pressure. Persistently raised blood pressure. Consistently जर ब्लड प्रेशर वाढलेला असेल, persistently raised blood pressure, कंटिन्युअस ब्लड प्रेशर जर वाढलेला दिसत असेल, higher than normal, नॉर्मल ब्लड प्रेशर पेक्षा जर कन्सिस्टंटली ब्लड प्रेशर हा हायर असेल, then it is called हायपरटेन्शन. एक दिवस वाढला म्हणून नाही, एक दिवस कधी कधी वाढतो ब्लड प्रेशर, तसं नाही. कन्सिस्टंटली एखाद्या पर्सन मध्ये ब्लड प्रेशर हा जास्त दिसत असेल तर त्याला तुम्ही बोलणार हायपरटेन्शन. 140/90 is threshold. 120/40 is threshold of hypertension. थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन. थ्रेशोल्ड म्हणजे याच्या पलीकडे जर गेला तर हायपरटेन्शन. ठीक आहे. थ्रेशोल्ड ऑफ हायपरटेन्शन म्हणजे याच्या पलीकडे जर गेला तर हायपरटेन्शन कन्सिडर कर. ठीक आहे. 140/90 is the threshold of hypertension. 180/120 mm of Hg can be dangerous. To health. 140/90 हा threshold आहे hypertension. 180/120 mm of Hg can be dangerous to the health. It may damage. 140/180/120 एवढा जर ब्लड प्रेशर गेला, it may damage to heart, brain and kidneys. It may damage heart, brain and kidneys. Clear? Under the condition of hypertension,
under the condition of hypertension, heart uses more energy. Heart uses more energy for pumping. Which cause chest pain. चेस्ट पेन ला तुम्ही बोला एंजाइना पेक्टोरिस. Which cause chest pain? Angina pectoris. पुढे लिहा. कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी मी सर्व एक्सप्लेन करतो तुम्हाला, आधी लिहून घेऊ. कोरोनरी आर्टरी डिसीज. कोरोनरी आर्टरी डिसीज लिहा. कंसामध्ये लिहायला म्हणतात एथेरोस्क्लेरोसिस. एथेरोस्क्लेरोसिस. It is deposition of calcium, fat, cholesterol, and fibrous tissues in blood vessel. काय deposition? It is the deposition of calcium, fat, cholesterol, fibrous tissues in the blood vessels, making lumen narrow. Making lumen narrow. ओके, पुढच्या लाईनवर लिहा. एंजाइना पेक्टोरिस. सोप्या कॉन्सेप्ट आहे त्या, खूप सोप्या कॉन्सेप्ट. ठीक आहे. एंजाइना पेक्टोरिस. Atherosclerosis और arteriosclerosis. Atherosclerosis ला दूसरा नाम काय? Arteriosclerosis may reduce blood supply. Supply to the cardiac muscles. Which may cause pain or heaviness. In chest. The pain may spread to neck, lower jaw, left arm, left shoulder,
लेफ्ट शोल्डर. डन. लिहून झालं. डन. हॅलो. प्लीज लक्ष द्या आता सर्वांनी. हायपर टेन्शन काय रे? हायपर टेन्शन काय? ज्या वेळेस ब्लड प्रेशर नॉर्मल ब्लड प्रेशर पेक्षा जास्त असेल कन्सिस्टंट. सो persistently raised blood pressure higher than normal. Persistently raised blood pressure higher than normal is called hypertension. So what is the threshold of hypertension? 140/90 is the threshold of hypertension. But if the hypertension goes beyond 180/120, it can damage to the heart. It can dangerous to the health. It can damage to the heart, brain, and kidneys. Why? Because when the blood pressure is high, it means high blood pressure चा meaning तुम्हाला समजतं का काय? हाय ब्लड प्रेशर म्हणजे हार्ट जे असेल ना ते 72 बीट्स नाही करत आहे, त्याच्यापेक्षा जास्त बीट्स करत. आर यू गेटिंग? ब्लड प्रेशर इज हाय means the blood is flowing with the high pressure in the arteries. आर्टरी मधनं ब्लड जे फ्लो होतं ते हाय प्रेशर मध्ये फ्लो. हाय प्रेशर मध्ये फ्लो होतं याचं मिनिंग असं आहे की हार्ट ब्लडला जोर जोरात पंप करतं. It is not performing 72 beats per minute. It is performing more than 72 beats per minute. कळतंय? समजून घ्या काय. 72 बीट्स पर मिनिट पेक्षा जास्त बीट्स हार्ट करतोय आणि त्यामुळे काय होतंय, हार्ट काय करतोय, ब्लडला जोर जोरात पंप करतोय. सो काय लिहिलंय आपण बघ, अंडर दिस कंडिशन ऑफ हायपरटेन्शन हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग. कळलं? हार्ट युजेस मोर एनर्जी फॉर पंपिंग मीन्स हार्ट इज पंपिंग मोर ब्लड दॅन युजुअल. 5 लिटर्स ब्लड पंप करायला पाहिजे तर हार्ट आणखी जोर जोरात ब्लडला पंप करतो. ठीक आहे. आणि त्यामुळे चेस्ट पेन होऊ शकते. दिस चेस्ट पेन इज कॉल्ड ॲज एंजाइना पेक्टोरिस. हा, व्हाय हार्ट इज पंपिंग द ब्लड मोर फास्टर? याच्या मागचं रिझन आहे की एक तर ब्लड जे असेल बॉडी मधलं त्या ब्लडचं व्हॉल्यूम कमी झालंय, किंवा दुसरं रिझन असेल की काही हॉर्मोन्स रिलीज झालेत बॉडीमध्ये, जसं की एक हॉर्मोन त्याचं नाव आहे ॲडिनोन. 150-160 डेंजरस होता है क्या? वो भी डेंजरस होता है. 140 के आगे थ्रेशोल्ड है उसका. समझ में आया आपको? तो 140 च्या पुढे 140/90 गया तो वो हाइपरटेंशन कंसीडर करो. ठीक है. तो 140/90 भी होगा तो भी वो हाइपरटेंशन ही है. उसके आगे भी डेंजरस हो सकता है, डिपेंडिंग अपॉन द एज ऑफ द पर्सन एंड द हार्ट कंडिशन एंड द कंडिशन्स ऑफ द आर्टरीज एंड वेन्स. जर आपण अंडर प्रेशर असू, आपल्यामध्ये काही हॉर्मोन्स रिलीज झाले, these hormones which are responsible for emergency conditions. Some hormones are responsible for emergency conditions in body, like epinephrine, norepinephrine, or adrenaline, noradrenaline. These are called as fight and flight hormones. घाबरलो आपण, आपला हार्ट जसं जोर जोरात ब्लड पंप करतो. वी आर रनिंग, आवर हार्ट जोर जोरात, आपलं जे हार्ट असतं ते ब्लडला जोर जोरात पंप करतं. कळतंय? पण मग नॉर्मली हार्ट ने ब्लड पंप केलं तर त्याला एवढा धोका नाहीये. ठीक आहे, नॉर्मल म्हणजे नॉर्मल कंडिशन मध्ये अचानक तुम्ही घाबरले त्यावेळेस ब्लड पंप केलं, इट इज ओके. पण जर आपल्या हार्टला काही कंडिशन असेल, आपल्या हार्ट लो कंडिशन मध्ये पण अफेक्ट होऊ शकतं, पण मोस्ट ऑफ द हायपरटेन्शनचं इथे आपण डिस्कशन करतो. हायपोटेन्शनचं डिस्कशन नाही करत आहे, हायपरटेन्शनचं. ठीक आहे. यामध्ये बघा की 2 रिझन सर्वात इम्पॉर्टंट, त्यापैकी सर्वात इम्पॉर्टंट रिझन आहे कोरोनरी आर्टरी डिसीज. हा, हार्टची कंडिशन कशी आहे त्यावर डिपेंड आहे. जर हार्टला काही डिसीज नसेल तर त्या हार्टने कधी कधी ब्लड जोर जोरात पंप केलं तर चालेल. पण कन्सिस्टंटली, आपण इथे हायपरटेन्शनची डेफिनेशनच ही केली, पर्सिस्टंटली रेज ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर कन्सिस्टंट वाढलेला असेल तरच तो हायपरटेन्शन. बरोबर? मग याच्या मागचं रिझन काय असू शकतं? तर सगळ्यात पहिलं रिझन आहे आपलं जे हार्ट असतं त्या हार्टच्या मसल्सला पण ब्लड सप्लाय होत असतो. बरोबर? तुम्हाला मी सांगितलंय लेक्चर. आपल्या हार्टला
सुद्धा ब्लड सप्लाय होत असतो. आपल्या हार्टला जो ब्लड सप्लाय होत असतो तो ज्या आर्टरीद्वारे होतो त्या आर्टरीला म्हणतो आपण कोरोनरी आर्टरी. आपल्या हार्टला ब्लडचा सप्लाय होत असतो, ती जी आर्टरी असते ती असते कोरोनरी आर्टरी. मग हार्टच्या मसलला सुद्धा ब्लड पाहिजे, बरोबर का नाही? या हार्टच्या मसल्स आहेत, या हार्टच्या मसल्सला सुद्धा ब्लड पाहिजे की नाही? पाहिजे ना, त्याला ब्लड पंप करायला. हार्टच्या मसल्सला जर वर्क करायचं, या हार्टच्या मसल्स त्यांना जर वर्क करायचं तर यांना पण ब्लड पाहिजे. यांना ब्लड कोण सप्लाय करते? त्यांना ब्लड सप्लाय करते कोरोनरी आर्टरी. सपोज ही आहे एक कोरोनरी आर्टरी, समोर तुम्हाला दिसते ही एक कोरोनरी आर्टरी. या कोरोनरी आर्टरी मध्ये जर कोलेस्टेरॉल जमा झालं तर काय होईल? हे इथे कोलेस्टेरॉल जमा झालं बघा, हे कोलेस्टेरॉल जमा ब्लॉकेज झालं. कोलेस्टेरॉल जमा तर आधी बघा, आधी ल्युमेन एवढी मोठी होती, ही ल्युमेन बघा यामध्ये एवढा डायमीटर पाहिजे त्या ल्युमेनचा, एवढा मोठा डायमीटर पाहिजे. पण डायमीटर आता कमी झाला ना, डायमीटर छोटा झाला ल्युमेनचा, मग त्यातनं ब्लड पास होईल का? नाही. कधी कधी ब्लॉकेज इथे क्रिएट झाले बघा बरं. ब्लड जोरात जाईल का? नाही जाणार, ब्लड स्लो जाईल. या ब्लॉकेजेसमुळे ज्या हार्टच्या मसल्स असतात त्यांना ब्लड कमी सप्लाय होते. हे समजते का तुम्हाला? या हार्टच्या मसल्स आहेत त्यांना ब्लड कमी सप्लाय झालं. हार्टच्या व्हेंट्रिकलच्या मसल्स आहेत त्यांना ब्लड कमी सप्लाय झालं. तर ब्लड कमी सप्लाय झालं तर हार्टच्या मसल मरतील ना काही दिवसांनी, डाय होतील की? समजतं का? सपोज हा एरिया आहे, या एरियाला ब्लडच मिळालेलं नाही तर त्या मसल्स मरतील का नाही काही दिवसांनी? विनोद, यस सर. तो यहाँ के सेल्स डेड हो जाएंगे ना कुछ दिनों में. क्यों? उनको ब्लड नहीं मिल रहा है. क्यों नहीं मिल रहा है ब्लड? उनको ब्लड नहीं मिल रहा है ड्यू टू द ब्लॉकेजेस. ब्लॉकेजेस किसके? Deposition of the calcium, deposition of the fat. Fat means cholesterol, as well as the fibrous tissues in the blood vessels, making the lumen narrow. Lumen narrow हुई तो blood supply कम हुआ, blood supply कम हुआ तो heart के muscles damage होंगे, heart के muscles damage होंगे तो कुछ part heart के function करना कम कर देंगे. ठीक है? Some part will stop functioning or some part will function less as compared to the other parts. Deposition का होतं? Deposition होतं एजिंग मुळे. डेपोजिशन होतं तुमच्या खाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोलेस्टेरॉल असेल तर. ठीक आहे? इट डिपेंड्स अपॉन युअर फूड हॅबिट. ठीक आहे? यामुळे फूड हॅबिट, त्याच्यानंतर लाईफस्टाईल, ऑल दीज फॅक्टर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ओके? त्यानंतर जेनेटिक मेटाबॉलिझम ते सुद्धा रिस्पॉन्सिबल. आता पाहिजे लक्ष. हार्टचा सपोज एखादा एरिया कमी काम करतो, बाकीचे एरिया, आता सपोज हार्टच्या पूर्ण मसल पहिले काम करतो, त्यावेळेस तुम्ही रनिंग जरी केली तरी तुम्हाला स्ट्रेस जरी आला तरी काही हार्टला अटॅक येण्याचे चान्सेस कमी होते, चेस्ट पेन होण्याचे चान्सेस कमी होते. बट नाउ सम पार्ट ऑफ द हार्ट इज नॉट फंक्शनिंग वेल. ठीक आहे? आणि सपोज तुम्ही आले कोणत्या तरी स्ट्रेस कंडिशन मध्ये आहात, यू आर इन अ स्ट्रेस कंडिशन. ठीक आहे? हार्टच्या मसल्सला काहीतरी डॅमेज झालंय आणि तुम्ही कोणत्या कंडिशन मध्ये आहात? स्ट्रेस कंडिशन. ठीक आहे? स्ट्रेस कंडिशन मध्ये. या कंडिशन मध्ये काय होऊ शकतं बरं? स्ट्रेस कंडिशन मध्ये आपली बॉडी डिमांड करेल मोर ब्लड, बरोबर का नाही? तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात, तुमच्या ब्रेनला जास्त ब्लड लागेल, तुमच्या बॉडीला जास्त ब्लड लागेल का? कारण ऑक्सिजनची आवश्यकता जास्त आहे, न्यूट्रिएंटची आवश्यकता जास्त आहे, बरोबर का? स्ट्रेस मध्ये न्यूट्रिएंटची आवश्यकता जास्त असेल की नाही? हो का नाही? येस सर. येस. तुम्ही जेव्हा स्ट्रेस कंडिशन मध्ये असाल, तुमच्या बॉडी डिमांड करेल जास्त ऑक्सिजनची, जास्त ब्लडची, जास्त न्यूट्रिएंटची. मग हार्टला ब्लड जोरात पंप करावं लागणार, बरोबर? पण मग हार्टच्या पूर्ण मसल काम करतायत का रे आता? नाही. या मसल आता कामच करत नाही एवढ्या एरियात. फॉर एक्झाम्पल बाकीच्या मसल काम करतो, बाकीच्यांवरचा लोड वाढेल की नाही? वाढेल की नाही लोड? यस. किती? बाकीच्या मसल्स वरचा लोड वाढेल. बाकीच्या मसल वरचा लोड वाढला तर बाकीच्या मसल हार्ट म्हणजे जे ब्लड पंप करत होत्या त्या जसं जसं सपोज जशी जशी डिमांड वाढेल तसं तसं या हार्टला तर ब्लड पंप करावंच लागेल, त्याला नाही म्हणता नाही येणार. ठीक आहे? हार्ट ब्लड पंप करेल, मग या मसलवरचा लोड वाढत जाईल वाढत जाईल वाढत जाईल. त्यामुळे आपल्या चेस्ट मध्ये काय होईल? काय होईल? पेन होईल, हेवीनेस जाणवेल. कळतंय? कळतंय तुम्हाला? याला म्हणतो आपण angina pectoris. Have you got this? What is angina pectoris? Yes, sir. Angina pectoris is the pain or the heaviness in the chest. Here I have it. Pain or heaviness in the chest. And this pain, आता हा जो पेन असेल ना, हा नुसता चेस्ट मध्ये जाणवत नाही, कधी कधी तो नेक मध्ये पण जाणवतो, लोअर जॉ मध्ये जाणवतो, लेफ्ट आर्म मध्ये जाणवतो, लेफ्ट शोल्डर मध्ये. ठीक आहे? हे सिम्पटम्स आहेत angina pectoris. And angina pectoris is an indication that heart is not functioning well. कळतंय का? And what is the reason behind the angina pectoris? What is the reason? The reason is
काय रे? Block. ब्लॉकेजेस म्हणजेच काय? ऍथेरोस्क्लेरोसिस और आर्टरियोस्क्लेरोसिस. करोनरी आर्टरी जी आहे त्यामध्ये काय जमा झालं? कॅल्शियम, फॅट, कोलेस्टेरॉल, फायब्रस टिश्यू जमा झाले आणि त्यामुळे हार्टचं फंक्शनिंग एखाद्या एरियाचं कमी होणार. वाय? बिकॉज मसल्स आर नॉट गेटिंग ब्लड अँड मसल्स आर डॅमेज्ड. दिस इज कॉल्ड कोरोनरी आर्टरी डिसीज. काय म्हटलं याला? Coronary artery disease. और एथेरोस्क्लेरोसिस और आर्टरियोस्क्लेरोसिस. कोरोनरी आर्टरी जी आहे त्या कोरोनरी आर्टरी मध्ये फॅट, कॅल्शियम, फायब्रस टिश्यू, मोस्टली कोलेस्टेरॉल जमा झालेला आहे. कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे बघा बरं हा एरिया, इथे कोलेस्टेरॉल जमा झालं आणि इथे बघा, तुम्हाला बघा इथे मध्ये कोलेस्टेरॉल जमा झाला, मध्ये एक खड्डा तयार झाला, मध्ये इथे कोलेस्टेरॉल जमा झाला, मध्ये एक खड्डा तयार झाला. दिसतो का खड्डा? इथे दिसतो का खड्डा? बघा बरं, Yes, sir. इथे कोलेस्ट्रॉल जमा झाले, इथे कोलेस्ट्रॉल जमा झाले, इथे मध्ये खड्डा पडला. हा जो या खड्ड्याला म्हणतो आपण प्लाक. काय म्हणायचं? काय म्हणायचं? प्लाक. सो दिस प्लाक इज कॉल्ड एज एथेरोस्क्लेरोटिक प्लाक. काय म्हणायचं याला? एथेरोस्क्लेरोटिक प्लाक्स. व्हाय दीज आर फॉर्म? ट्रीटमेंट बद्दल बोलू आपण, बोलायचं आपल्याला त्याबद्दल. सो व्हाट आर द एथेरोस्क्लेरोटिक प्लाक्स? इन द एथेरोस्क्लेरोसिस, cholesterol deposition, fat deposition causes the lumen of the arteries, or the diameter of the lumen of the arteries become less, right? Become smaller, and this causes the atherosclerotic plaques. आणि यामुळे काय म्हणतात? atherosclerotic plaque. Have you got this? What is angina pectoris? It is the heaviness in the chest. It is the pain in the chest. This pain may spread to neck, lower jaw, left arm, left shoulder, and this is angina pectoris. What is the reason behind the angina pectoris? Reason behind the angina pectoris is the blockage in the coronary arteries, which is called as atherosclerosis or arteriosclerosis. Everyone समजलंय प्रत्येकाला? आणि मग Yes, sir. स्ट्रेस कंडिशन मध्ये असाल तर जास्त ब्लडची डिमांड होईल बॉडीची, आणि मग हार्ट तेवढं ब्लड सप्लाय नाही करू शकणार, मग हार्ट आणखी जास्त जोरात ब्लड पंप करण्याचा प्रयत्न, राईट? अँड हे जे आहे कंडिशन, दिस कंडिशन इज कॉल्ड हायपरटेन्शन. चलो डन, समजलंय सर्वांना? आता पुढचा पॉइंट, नेक्स्ट पॉइंट इज how to treat this. ठीक है? सो ट्रीटमेंट मध्ये लिहा ट्रीटमेंट अँड डायग्नोसिस. ट्रीटमेंट अँड डायग्नोसिस. पहिला लिहा एंजियोप्लास्टी. पहिले लिहा एंजियोग्राफ. राइट फर्स्ट एंजियोग्राफ. काय करतात एंजियोग्राफ मध्ये? एक्सरे काढतात हार्टचा, आणि त्यामध्ये हार्टचा एक्सरे काढतात, त्याला एंजियोग्राफी म्हणतात. एक्सरे इमेजिंग लिहा. एक्सरे इमेजिंग. एक्सरे इमेजिंग ऑफ कार्डियाक ब्लड वेसल्स. कार्डियाक ब्लड वेसल्स. कार्डियाक ब्लड वेसल्स. X-ray imaging of cardiac blood vessels to locate position of blockages. ब्लॉकेजेस कुठे आहेत ते डिटरमाइन करण्यासाठी एक्सरे काढला जातो कार्डियाक ब्लड वेसल्स. यालाच म्हणतो आपण काय? एंजियोग्राफी. So X-ray imaging of cardiac blood vessel to locate the position of the blockage. Blockage कुठे आहे हे बघायचं. त्यासाठी काय करणार? एंजियोग्राफी. एक्सरे काढायचा. कशाचा एक्सरे काढायचा? कार्डियाक ब्लड वेसलचा. To locate the position of blockage. ओके. माता पुढे आहे एंजियोप्लास्टी. एंजियोप्लास्टी. In this, a stent
स्टेंट काय असतं सांगतो तुला. A stent is inserted at the a stent is inserted at the site of blockage. A stent is inserted at the site of blockage to restore the blood supply. To restore the blood supply. पुढे लिहा bypass. Bypass. The blockage is bypassed. The blockage is bypassed with part of vein or artery taken from other suitable part of what? Hands or legs. डन झालं का रे? सांगतो मी आता काय. लक्ष आहे सर्वांचं? सर्वांचं लक्ष आहे का? हो सर. हो सर. Yes, sir. एंजियोग्राफी कळालं का तुम्हाला? एंजियोग्राफी काय? एक्सरे इमेजिंग ऑफ द कार्डियक ब्लड वेसल्स टू लोकेट द पोझिशन ऑफ द ब्लॉकेज. ब्लॉकेज कुठे आहे हे डिटरमाइन करण्याची पोझिशन डिटरमाइन करण्यासाठी आपण काय करतो? ब्लड वेसलचा एक्सरे काढतो. याला तुम्ही काय बोलता? एंजियोग्राफी. मग एंजियोप्लास्टी काय? एंजियोप्लास्टी मध्ये काय करतात? सपोज आता इथे ब्लॉकेज आहे, सपोज ही आर्टरी आहे, या आर्टरी मध्ये इथे ब्लॉकेज, इथे असा ब्लॉकेज. मग ब्लॉकेज काढायचं तर काय करतात? एक पाईप असतो, तो पाईप जो असेल छोटासा पाईप असतो आणि त्या पाईपला पुढे असं स्टीलचा एक स्टेंट असतो, स्टीलचं छोटीशी अशी ट्यूब असते स्टीलची. दाखवतो तुम्हाला मी काय असते. हे छोटीशी स्टीलची ट्यूब असते. ही पायांच्या आर्टरीद्वारे किंवा हार्टच्या जवळ तुम्ही हातांमधनं पण टाकू शकता. तर त्या आर्टरीद्वारे यांना आतमध्ये सोडलं जातं. ठीक आहे. आणि जसं सोनोग्राफी मशीन मध्ये पूर्ण इमेज दिसते ना आपली, तसं पूर्ण त्याची इमेज जी असते ती तुम्हाला दिसत असते डिस्प्लेवर. ठीक आहे. आणि मग हा जो छोटासा स्टीलचा स्टेंट असतो, स्टीलने बनवलेला स्टेंट असतो, छोटासा असा ट्यूब असते स्टीलची ट्यूब आतमध्ये सोडतात. आणि स्टीलची ट्यूब आतमध्ये सोडल्यानंतर आहे ना, स्टीलची ट्यूब आतमध्ये जाईल आणि जिथे ब्लॉकेज असेल ना तिथे स्टीलची ट्यूब अशी जाऊन बसेल. कळलं? तिथलं जे फॅट असेल ना, ते फॅट काय होईल? ढकलून दिलं जाईल दोन्ही बाजूने. समजतंय का तुम्हाला? जागा काय होईल? इथे ओपन होईल. आर यू गेटिंग? ज्यावेळेस स्टीलचा स्टेंट आतमध्ये जाईल ना, इथे ब्लॉकेज होता, हा ब्लॉकेज जो असेल तो स्टीलचा स्टेंट तिथे जाऊन काढून टाकेल. छोटासा ब्लॉकेज असेल तर अँजिओप्लास्टी केली. अँजिओप्लास्टी मध्ये तो स्टीलचा स्टेंट जो असेल, स्टीलची छोटासा ट्यूब असते, ती स्टीलची ट्यूब आतमध्ये सोडली जाते आणि स्टीलची ट्यूब जिथे ब्लॉक असेल ना, जिथे ब्लॉकेज असेल ना तिथे जाईल आणि तिथे जाऊन त्या ब्लॉकेजला थांबेल. ठीक आहे. त्या ब्लॉकेजच्या तिथे जे काही डेपॉझिशन झालेलं असेल फॅटचं, त्या फॅटच्या डेपॉझिशनला कमी. ठीक आहे. आणि मग इथनं ब्लड सप्लाय हा काय होईल? पुन्हा स्टार्ट होईल. आर यू गेटिंग? दिस इज कॉल्ड काय म्हणणार आहे? एंजियोप्लास्टी. त्यामध्ये स्टीलचा छोटासा ट्यूब असते, छोटीशी बारीकशी.
जिथे ब्लॉक असेल ना त्या ठिकाणी तिला सोडलं जाईल. तिथले जे काही फॅट असेल त्या फॅटला ते दोन्ही बाजूला पुश करेल. ठीक आहे, दोन्ही बाजूला ते पुश करेल. मग तिथे फॅट जमा पण नाही होणार. त्या ठिकाणी त्या स्टीलच्या स्टेंटला जाऊन फिक्स केलं जातं. त्यातून ब्लड सप्लाय कंटिन्यू होऊन जाईल. याला बोललो आपण काय, अँजिओप्लास्टी. दाखवतो तुम्हाला स्टेंट कसा. आता दुसरा एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन काय, सपोज ब्लॉकेज खूप मोठा आहे. सपोज ही आर्टरी आहे. ठीक आहे, या आर्टरी मध्ये इथे ब्लॉकेज आहे आणि मोठा ब्लॉकेज आहे. सपोज इथे खूप जास्त कोलेस्टेरॉल जमा झाला, इथे मोठा ब्लॉकेज. मग इथे छोटासा स्टेंट वापरून काय फायदा नाही होणार. ठीक आहे, मग काय करतात, सपोज हे जे आहे ते हार्ट, इथे हार्टला ब्लड सप्लाय करतात. इकडे लक्ष द्या सर्वांनी. इथे हार्टला ते ब्लड सप्लाय करतात. हार्टला असं ब्लड सप्लाय होत. मग काय केलं जाईल, हा जो इथे हा जो एरिया असेल, हा ब्लड सप्लाय हार्टला या एरियामध्ये करतो, बरोबर. मग काय केलं जातं, आपल्या इथे एखादा स्टेंट टाकण्याच्या ऐवजी आपल्या हातांमधनं किंवा पायांमधनं एखादी आर्टरी घेतली जाईल. आणि ती आर्टरी सोबत ब्लॉकेज कुठनं स्टार्ट झालं, इथून स्टार्ट झालं. याच्या अगोदर ब्लॉकेज आहे का, इथून आधी ब्लॉकेज नाही. समजून घ्या काय, इथून अगोदर ब्लॉकेज नाही, इथून पुढे ब्लॉकेज. ठीक आहे, मग काय करायचं, आपल्या बॉडीची एखादी आर्टरी घ्यायची हँड मधनं किंवा लेग्स मधनं. ती आर्टरी जी असेल ना ती इथे जॉईन करायची. कुठे जॉईन केली जाईल, इथे. समजतंय का, इथे जॉईन केलं जाईल आणि त्याला इकडे जॉईन केलं जाईल. समजतं काय होईल, हा जो ब्लॉकेज आहे, हा ब्लॉकेज आहे तसाच राहणार. त्याच्याऐवजी आपण काय केलं, याला बायपास केलं. समजतं का, हे ब्लड जे असेल तर ते इकडे पुढे जात होतं जात, तर ते ब्लड कसं इकडनं जाईल. समजतंय का, आर यू गेटिंग? येस सर. याला काय बोलतो आपण, बायपास. सो ब्लॉकेज इज बायपास विथ द पार्ट ऑफ द वेन. जर वेन मध्ये ब्लॉकेज असेल तर वेन वापरायचं, आर्टरी मध्ये ब्लॉकेज असेल तर आर्टरी वापरायचं. ठीक आहे, मग दुसऱ्या बॉडीच्या पार्ट मधनं, हँड किंवा लेग्स मधनं छोटीशी आर्टरी किंवा वेन जी असेल ती घेतली जाईल आणि ती जी असेल ती मध्ये जॉईंट करण्यासाठी वापरली जाईल. समजतंय का, याला म्हणतो आपण बायपास. फॉर एक्झाम्पल पहा, आता सपोज ही आर्टरी, याच्यामध्ये इथे ब्लॉकेज, सपोज इथे ब्लॉकेज, आर्टरी असेल किंवा वेन असेल, इथे ब्लॉकेज. ठीक आहे, मग काय केलं जाईल, हा ब्लॉकेज स्टेंट वापरून काढण्यापेक्षा मोठा ब्लॉकेज असेल तर स्टेंट नाही वापरता येणार. त्या करणार काय करणार, बॉडी मधनं आर्टरी घ्यायची, ही आर्टरी जी असेल ती इथनं जॉईन करून टाकायची, इथून इथे जॉईन करायची. बघा बरं आता काय झाला का बायपास. इकडनं ब्लड जाईल, ते ब्लड इकडनं इकडे जॉईन होईल, कारण इथेच मध्ये ब्लॉकेज आहे. इथे ब्लॉकेज नाही, इकडनं ते पुढे पास होईल. समजतंय का, हॅलो. येस सर. सर्जरी झाली Yes, बायपास. sir. दिस इज अ बायपास सर्जरी. ठीक आहे, सो आता पुन्हा तुम्हाला जॉईन करावं लागेल 1 मिनिटानंतर. 1 मिनिट आहे, पुन्हा 10 मिनिटानंतर जॉईन करा. ठीक आहे, अगेन जॉईन आफ्टर 10 मिनिट्स. तुम्हाला 12च्या नंतर लेक्चर नाही ना कोणाचं, हॅलो. No, sir. ओके, मग आता हा लेक्चर संपेल, पुन्हा 10 मिनिटांनी तुम्ही जॉईन करायचं. हा लेसन संपवून टाकू. ठीक आहे, फक्त दिवाळीच्या दिवशी नसेल क्लास, बाकीच्या दिवशी असेल. Sir, ते आज मॅमचं काय? आज नाही मॅडमचं लेक्चर, त्यांना सांगितलं ऑफलाईन नाही तुम्हाला, आज ऑनलाईन. Okay.